बातमी पंढरपुरातून आहे। गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याची घटना समोर आली होती। या घटनेच्या निषेधार्थ सांगोला शहर तसेच तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेका पकडून केली जाते। सांगोला तालुक्यातील बाजारपेठा, दुकानं, वाहतूकही बंद आहे। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली आहे। अत्यंत संतापजनक। गणपतराव देशमुख, मी सांगू का, आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये। पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल कोणी विकृती व्यक्तीने हे केलेलं असेल तर त्याची शहानिशा करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा। या तालुक्यातली जनता ही स्वर्गीय आबासाहेबांना दैवत मानते, पण माझी भावना अशी होती की राज्यावरती अतिवृष्टीचं सावट आलेलं आहे, दिवाळीसारखा सण तोंडासमोर आहे आणि अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यामध्ये बंद पाळणं तसं योग्य वाटत नाही। राज्यासमोरच्या अडचणी वेगळ्या आहेत, पण या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या या संतापजनक भावना असल्याकारणाने आम्हाला हा बंद पाळावा लागतोय। सांगोल्याहून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। आमच्या मंदिरावरती आमच्याच नव्हे तर समस्त सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेचं हे आबासाहेबांचं निवासस्थान मध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती जे भ्याड हल्ला आणि अपवित्र अशा दारूच्या बाटल्या फेकल्यामुळं समस्त बहुजन बांधवांच्या वतीनं आबासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आणि या बंगल्याचं शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे।